मित्रांनो नमस्कार. जय श्रीराम. मी अर्थात अजय सुदामे. नगरपालिका महानगरपालिकांच्या निवडणुका अगदी तोंडावर आहेत आणि याचं सगळ्यात जास्त महत्त्व कोणाकरता असेल तर ते उद्धव ठाकरेंकरता, त्यांच्या पक्षाकरता उबाठा हा पक्ष मोठा झाला तोच BMCचे 60-70 हजार करोडचे बजेट वापरून. त्यामुळे उद्धव ठाकरे त्यांच्या जीवनमरणाची लढाई लढता आहेत हे नक्की. मी काही दिवसापूर्वी मुंबईत असताना नेहमीच्या सवयीप्रमाणे एक डझनभर लोकांशी बोललो असेन. बहुतेक लोकांचे भाजपच्या विजयाविषयी एकमत दिसले. यात भाजप शिवसेना युतीचे 50-60तले सुद्धा मतदार आहेत, ज्यांना ही युती तुटल्याची खंत आहे, राग आहे. त्यातील ज्यांना राग आहे ते अर्थात कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांना भाजपचे घोर विरोधक झालेले आहेत. ते वेळप्रसंगी फडणवीसांवर अतिशय खालच्या भाषेत वैयक्तिक टीकासुद्धा करतात. पण ठाकरे बंधू एकत्र येऊन सुद्धा भाजप BMC मारणार हे ते मनोमन जाणून चुकले आहेत. मात्र यातल्या बहुतेकांनी या समोर दिसणाऱ्या अटळ पराभवाची कारणमीमांसा करण्याची एकतर त्यांची बौद्धिक क्षमता नसावी किंवा बौद्धिक लवचिकता नसावी. आश्चर्य हे, इस्पितळामध्ये भरती होण्याआधी संजय राऊतांनी हे विश्लेषण करून ठेवलेले आहे. एका सकाळी भाजप आजपर्यंत फक्त कुबड्यांवर चालत आला आहे असे ते पचकले आणि निघून गेले. पण याच विधानात भाजपच्या चढत्या यशाचे आणि उद्धव ठाकरेंच्या अपयशाचे गमक आहे. अगदी 2024च्या विधानसभेत त्यांच्या पक्षाला ज्या केवळ 20 जागा मिळाल्या ते सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन कुबड्यांमुळेच. इतिहास बघितला तर असं लक्षात येईल की शिवसेना पक्ष जगला आणि पुढे वाढला तोच मुळात युत्यांमुळे, ज्यांना संजय राऊत कुबड्या म्हणतात. ही गोष्ट स्वतः संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब सुद्धा जाणत होते. म्हणून तर त्यांनी 1988मध्ये भाजपशी युती केली. खरं म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की आज एकूण एक राजकीय पक्षाला तग धरायला युत्यांची गरज आहे. 1989मध्ये राजीव गांधींच्या प्रचंड पराभवानंतर 2014पर्यंत कोणत्याही पक्षाला स्वबळावरती बहुमत मिळाले नाही. पण या 25 वर्षात देशात लोकशाहीच होती. या 25 वर्षात तुम्हाला आश्चर्य वाटेल, 10 सरकारं बसली आणि 7 वेगवेगळे प्रधानमंत्री झाले. यात 3दा काँग्रेसचे सुद्धा सरकार होते. यातल्या एकाही सरकारला कोणीही कुबड्या वगैरे असे चिडवले नाही. आणि फक्त काँग्रेसच नाही, स्वतः शिवसेनासुद्धा विविध पक्षांशी युती करून, संगनमत करून जिवंत राहिला. वेळप्रसंगी आयडिओलॉजिकल कॉम्प्रोमाइजेस करून अगदी इंदिरा गांधींचे लांगुलचालन करून बाळासाहेबांनी दिवस रेटले. आज इथेच थांबतो. पुढच्या भागात बाळासाहेबांनी कोणकोणत्या तडजोडी केल्या पण तरीही हिंदुत्वाची धगधगती मशाल कशी विझू दिली नाही हे पुढच्या भागात बघू. नमस्कार. जय श्रीराम.